चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिनानिमित्त काही सेवा हे सांगणार आहोत। बघा, 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपण काही सेवा हे करणार आहोत। आपल्याला 21 दिवसाच्या, 11 दिवसाच्या किंवा 7 दिवसाच्या आपल्याला स्वामी महाराजांच्या ह्या प्रकट दिनानिमित्त सेवा ह्या करायच्या असतात। यथाशक्ती तुम्ही 21 दिवसापेक्षा जास्त सुद्धा महाराजांच्या सेवा करू शकता, परंतु आपल्याला या 21 दिवसामध्ये काही संकल्पयुक्त सेवा करायच्या असतात। त्या सेवा करताना काही नियम आणि अटी असतात, ते पाळायचे असतात। तर कोणते नियम आहेत, कोणत्या अटीत, सेवा कोणत्या, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। बघा, 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 19 मार्चला गुरुवार आहे। या दिवशी आपण मराठी वर्ष म्हणजे गुढीपाडवासुद्धा या दिवशी आलेला आहे। हिंदू वर्षातील नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी म्हणजे 19 मार्च वार गुरुवार या दिवशी आपण सर्वजण गुढी उभारतो, नवीन वर्षाची सुरुवात करत असतो। आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 मार्च 2026 शुक्रवारी आलेला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन। नवीन वर्ष पहिल्याच दिवशी इतका छान योगायोग जुळून आलेला आहे। बघा, नवीन वर्ष आलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्याच नवीन वर्षा दिवशी गुरुवार आहे, म्हणजे स्वामीचा आशीर्वादानं आपल्याला हे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काय, तर स्वामी महाराजांचा प्रकट दिनसुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे। खूप असा योग हा या दिवशी आलेला आहे। बघा, प्रत्येकानं काही ना काही सेवा या निमित्तानं करायची आहे, त्यासाठीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। 28 फेब्रुवारी ते 20 मार्च म्हणजे 21 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे। तुम्हाला जर सेवा 21 दिवसाची जमत नसेल तर तुम्ही 11 दिवसाची, 7 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता। सेवा ह्या छोट्या आहेत, छोट्या छोट्या सेवा आहेत, ती तुम्हाला करायच्यात। बघा, टप्प्याटप्प्यानं तुम्ही ह्या सेवा केल्यानं तरी काही हरकत नाही। स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा करायच्या असतात आणि खूप छान तुम्हाला यानं अनुभवसुद्धा येणार आहेत। बघा, चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करतो। म्हणजेच काय, तर ह्याच्यावर आपण काही कॅलेंडरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंतीसुद्धा लिहिलेली आहे असं आढळतं। तर काही ठिकाणी प्रकट दिनसुद्धा आपण ह्या लिहिलेला आहे। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज कोणाच्या पोटी जन्माला आले नाहीत, तर ते प्रकट झालेले आहेत, म्हणून त्यांचा आपण प्रकट दिन हा साजरा करतो, कोणी जयंतीसुद्धा म्हणतं। तर बघा, प्रकट दिना दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस प्रथम अक्कलकोटी आलते ना, त्यावेळेस तिथं आल्यानंतर ते खंडोबा मंदिरात राहिले होते आणि तिथंच वास्तव्य त्यांचं पहिल्या दिवसाचं होतं। त्यानंतर त्यांनी ब्रह्मती करायला सुरुवात केली आणि अक्कलकोटला आल्यानंतर बघा, त्यांनी आपले श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतीसोबत म्हणजे दत्त परंपरेतील जे 4थें अवतार मानले गेलेत ना, श्री स्वामी समर्थ महाराज हे जेव्हापासून प्रकट झाले तेव्हापासून ती आस्थेत म्हणजे प्रत्येक भक्ताला त्यांनी एका वाक्याने धीर दिला आहे, ती म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एवढंच वाक्य जरी कुठं ऐकलं ना, तरीसुद्धा मनाला आपल्या धीर उरतं। म्हणजे काय, तर हे खूप मोठं वाक्य, या वाक्यामध्ये खूप अशी शक्ती सामावली आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। भले त्यांनी समाधी घेतली किंवा त्यांचा कार्यकाळ संपला तरीसुद्धा ते आपल्या भक्तांना अनुभव देत असतात। खूप लोकांना त्यांची प्रचिती आली आहे। स्वामीची सेवा, नामस्मरण केल्याने त्यांना खूप असे आशीर्वाद महाराजांचे मिळाले आहेत आणि त्यांच्या अडचणीतून, काही संकटातून, काही त्रासले असतील त्याच्यासुद्धा काही सेवेकऱ्यांना मार्गसुद्धा मिळालेला आहे। त्यामुळं श्री स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यामध्ये खूप काही दिलं आहे, खूप काही अडचणीमधून त्यांनी मार्ग दाखवला आहे, खूप संकटातून आपल्याला त्यांनी तारले आहे। म्हणूनच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना आपण 21 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्हाला अगोदर सांगितलं 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची तुम्ही इथं यथाशक्ती सेवा करायची आहे। आता सगळ्यात प्रथम म्हणजे कोणती सेवा करायची, बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय असलेली सेवा म्हणजे नामस्मरण। बघा, नामस्मरणानं आपल्या आयुष्याचं सोनं होतं। ही आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे। प्रत्येक कणामध्ये अमृतकण असलेली आणि स्वामीच्या सर्व लीलाचं वर्णन करणारी ही सेवा म्हणजेच बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण। आणि दुसरी सेवा म्हणजे कुठली, तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ। बघा, हा ग्रंथ तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। हा ग्रंथ केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल। ह्याच्यामधील आपण रोज काय करतो, 3 अध्याय नित्यनेमानं वाचतो।
त्याने सुद्धा आपल्याला बरेच अनुभव येत आहे. तर यथाशक्ती आपल्याला प्रकट दिना दिवशी ना काय करायची, आपल्या मनात कोणती इच्छा असो, तुम्ही गुरुवारी वाचतात किंवा काही जण म्हणजे 3 अध्याय वाचतात आणि काही जण एकच पाठ गुरुवारी करतात, असं होतं. तर बघा, परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितले आहे की जो मनुष्य एका वर्षामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं 108 वेळा पारायण करतो, त्याच्या आयुष्यात कुठलाही प्रश्न महाराज हे ठेवत नाहीत. त्याचसोबत काय करायचं, आपल्याला 108 वेळा श्री मल्हारी ह्यांचं आपल्याला पठण करायचं आहे. तसे दुर्गा सप्तशतीचे सुद्धा आपल्याला एक पाठ झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला कुलदेवी, कुलदेवता आणि स्वामी महाराजांचं हे 108 पारायण जर वर्षात झाले तर आपल्या आयुष्यात कुठलेही संकट राहत नाहीत, म्हणजे कुठलाही प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, असं परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलं आहे. त्यामुळे या 3 सेवा तरी तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. ही आयुष्याचं सोनं करणारी आणि अशक्य ही गोष्ट शक्य करणारी ह्या सेवा आहेत. हे अनुभूती देणारे आणि संकटातून मार्ग दाखवणाऱ्या सेवा आहेत. त्यामुळे या सेवा आपल्याला करायच्या आहेत. 28 फेब्रुवारीपासून तुम्ही संकल्पयुक्त 20 मार्चपर्यंत म्हणजे स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला हे सेवा करायच्या आहेत. म्हणजे काही 21 पाठ करायचे आहे 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत. समजा काही तुम्हाला गावाकडे जाण्यात आलं किंवा काही मासिक धर्म असेल तर त्या दिवशी तुम्ही सेवा ही स्किप करायची आणि जी काही उरलेली सेवा आहे ना, ती उरलेली सेवा तुम्ही नंतर आपल्याला ही वाचायची आहे. किंवा विटाळ आला, सुतक आलं तर पारायण हे राहू शकतं. नंतर तुम्ही काही असं उदास होऊ नका, आपल्याला सेवा ती नंतर करायची आहे, कारण याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही ना. त्यामुळे ही सेवा तुम्ही स्किप करा आणि नंतर तुम्ही ही सेवा करू शकता. परंतु आपल्याला कुठलीही सेवा करण्या अगोदर संकल्पयुक्त सेवा करायची असते, हे लक्षात ठेवा. आपल्याला संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे, नंतर घ्यायचं नाही. बघा, 20 मार्चपर्यंत आपलं पाठ जेवढे होतील तेवढे तुम्ही पाठ करू शकता. म्हणजे काय अडचण आली तर, नाही अडचण आली तर 21 दिवस तुमचे 21 पाठ हे होतात. फक्त श्रद्धा हवी. बघा, आपलं कर्म चांगलं ठेवून या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे. एखादी अडचण आली असेल, समस्या असेल किंवा तुम्हाला कुठला एखाद्या समस्येतून मार्ग मिळत नसेल तर स्वामी महाराजांना तुम्ही ते 21 दिवसाच्या सेवेत संकल्पयुक्त तुम्ही सांगू शकता. नक्कीच याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. किंवा तुम्हाला कुठलीही समस्या नसतील तरीसुद्धा स्वामी महाराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना तुम्ही हे सेवा करू शकता. बघा, स्वामी समर्थ महाराजांची जी पोथी ना, ती तुम्ही केंद्रातून तुम्ही आणू शकता. ती पोथी आणल्यानंतर तुम्हाला सेवा हे आपल्या घरामध्ये करायची आहे. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं एक पुस्तक पाहिजे. दुसरं म्हणजे मल्हारी महात्म्याचे दुसरं पुस्तक पाहिजे, म्हणजे मल्हारी सप्तशती. आणि तिसरं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पुस्तक हे पाहिजे. 3 पुस्तकं तरी आपल्याला नक्की आपल्या सेवेमध्ये तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. बघा, आता श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना, या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि हा ग्रंथ आपल्याला एका बैठकीमध्ये वाचायचा असतो. म्हणजे हा ग्रंथ वाचायला कमीत कमी 1 ते सव्वा तास, आणि नवीन तुम्ही असाल तर तेवढं लागतं आणि जुना असेल तर पाऊण तास ते अर्धा तास तुम्हाला हा ग्रंथ वाचायला लागतो. एका बैठकीत आपल्याला हा ग्रंथ पूर्ण करायचा आहे. 1 मार्चला 1 पाठ, 2 मार्चला 1 पाठ असं तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे 20 मार्चपर्यंत एका बैठकीमध्ये आपल्याला हे पाठ कंप्लीट करायचे. आपल्याला 21 पाठ इथं कंप्लीट होतात, हे लक्षात ठेवा. 12 ते 12:30 आपल्याला हे वाचायचं नाही. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री झोपेपर्यंत कधीही वाचू शकता. जेवण करून तुम्ही पाठाला बसायचं नाही. बघा, आम्ही नाश्ता करून पाठ करू का, तर बघा, सकाळचा नाश्ता ठीक आहे, पण तुम्ही सकाळी नाश्ता करता, चहा घेता, चालेल, काय हरकत नाही, पण जेवण करून पाठाला बसायचं नाही. त्यामुळे काय होतं, सुस्ती येते, आपलं त्या पाठावर लक्ष लागत नाही. प्रॉब्लेम जेवण करून कसं, बघा, जेवण करून पाठ केलं तर चालतो, परंतु काय करा, तुम्ही दुपारचं जेवण करायचं, रात्रीसुद्धा पाठ वाचायचं, मग जेवण करायचं असं नाही. थोडंफार तुम्ही नाश्ता इथं करू शकता. परंतु कसं, आपण जेवण केलं की झोप लागते, मग झोप लागल्यामुळे आपलं त्या पाठ वाचण्याकडे लक्ष लागत नाही आणि आपण उगाच वाचायचं म्हणून वाचतो. ह्याला काही अर्थ नाही. प्रत्येक शब्द आपल्याला कळला पाहिजे. प्रत्येक पाठामध्ये काय आहे ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं. म्हणून आपण खातापिता पाठ करू नये. शक्यतो तुम्ही सकाळी लवकर उठून पाठ केला तर काही हरकत नाही. त्यामुळं सकाळी उठून लवकरात लवकर वाचण्याचा तुम्ही प्रयत्न इथं करायचा आहे. बघा, आता कसं आपल्याला 1 ते 1.5 तास कंटिन्यू लागतात. त्यामुळं
आपल्याला हा एका बैठकीत हा पाठ वाचायचा आहे. तुम्हाला जर छोटं मुलं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं काही आजार असेल तर तुम्ही थोडं मधामध्ये उठून थोडं मध्ये उठूनसुद्धा वाचू शकता. परंतु तुम्हाला जर कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही कंटिन्यू एका बैठकीमध्ये आपल्याला हे वाचायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेम असेल तरच उठायचं, काही प्रॉब्लेम नसेल तर उगाच उठायचं असं काही गरज नाही, हे लक्षात ठेवा. लहान मुलं असेल किंवा काय प्रॉब्लेम, आपल्याला सेवा कोणती करायची ते सर्वप्रथम जाणून घेऊया. सर्वप्रथम म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला स्वतःचं नाव, गोत्र हे सांगायचं असतं आणि तुम्ही कशासाठी सेवा करतात, ही किती दिवसाची सेवा करतात ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. 21 दिवसाचे म्हटलं तर 21 दिवसाची सेवा तुम्ही असं तिथं बोलू शकता. 11 दिवसाची करायची असेल 11 दिवसाची सेवा करणार आहे असं तुम्ही म्हणू शकता. अखंड हा शब्द इथं वापरायचा नाही. आपले खंड कधीही एखाद्या सेवेत पडत असतो, त्यामुळं अखंड हा शब्द वापरायचा नसतो, हे लक्षात ठेवा. तर ही सेवा मी महाराजा करणार आहे, या गोष्टीसाठी करणार आहे असं तुम्ही महाराजांना बोलायचं असतो आणि आपण संकल्प हा करायचा असतो. तर 28 फेब्रुवारीपासून आपल्याला सर्वप्रथम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला स्तवन करायचं असतं. नंतर 11 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि हा पूर्ण पोथी आपल्याला 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहे. या 3 सेवा आपल्याला करायच्या आहे. बाकी तुम्हाला यथाशक्ती दत्त महाराजांचा कुठले तुम्ही म्हणजे कुठलाही अध्याय तुम्ही वाचू शकता. तुम्हाला यथाशक्ती दुसरी कुठली सेवा करायची आहे ते सेवा तुम्ही करू शकता. आणि कंटिन्यू म्हणजे रोजच्या ज्या नित्यनियमातल्या सेवा आहेत ना आपल्या रोजच्या, त्या सेवा ह्या वेगळ्या आहेत आणि ही सेवा वेगळी करायची असते. त्याच्यामध्ये तुम्ही समावेश त्यांचा करू नका. ती सेवा वेगळी करा, ही सेवा वेगळी करा. आणि आपल्याला काय करायचं, फक्त काळे वस्त्र घालून सेवा करायची नाही. महिलांनी साडी नेसून आपल्याला हे सेवा करायची आहेत, लक्षात ठेवा. कपाळावर कुंकू लावा, हातात बांगड्या घाला, डोक्यावर पदर घेऊन किंवा तुम्ही ड्रेस घातला असेल तर तुम्ही ओढणी घेऊन ही सेवा आपल्याला करायची, हे लक्षात ठेवा. आसनावर बसून सेवा करायची. आपल्याला ह्या सेवेसाठी कुठलंही वेगळं म्हणजे तुम्हाला पूजा मांडायची गरज नाही. आपल्या मंदिरात जर स्वामी महाराजांचं अधिष्ठान असेल तर ते तर आपल्याला धूपदीप लावून नमस्कार करून त्यांना आपण संकल्प करून त्यांच्यासमोर हात जोडून ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला 11 माळी शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ करा, पण आपण 1 माळ ही स्वामी महाराजांची मनोभावे करायची, श्रद्धेने करायची. ओढायच्या म्हणून 11 माळी तुम्ही ओढायच्या नाहीत. त्यापेक्षा 1 माळ तुम्ही करा आणि दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही जपसुद्धा करू शकता ना, असं सुद्धा तुम्ही करू शकता. कारण सर्वप्रथम 11 माळी केल्या तर थोडं कंटाळा येतो, त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही 1 माळ करा, नंतर राहिलेलं तुम्ही शेवटी 11 माळ हे करू शकता. असं केलं तरी काही हरकत नाही. न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे. 21 दिवसाची सेवा आहे, आपल्याला हे करू शकता. काय प्रॉब्लेम आला असेल तर नंतर तुम्ही 4 दिवसानंतर रोज 2 पाठ आपल्याला हे करायचे आहे, हे लक्षात ठेवा. संकल्पयुक्त सेवा आहे, त्यामुळं आपल्याला 21 दिवसाची सेवा 21 पारायण हे झालं पाहिजे. आपलं स्वामी महाराजांचा प्रकट दिन 20 मार्चला आला आणि तुमचं पारायण कंप्लीट झालं नाही तर त्याच्या अगोदर आपण एका दिवसामध्ये 2-2, 3-3 पारायण हे करू शकता. एका बैठकीत आपल्याला पारायण करायचे, मनोभावी सेवा करायची, श्रद्धेने सेवा करायची, तरच आपली महाराज ही सेवा स्वीकारत असतात. त्यामुळे सेवा करताना तुम्ही मोबाईल जवळ ठेवता किंवा गप्पा मारता असं काही करायचं नाही. भाव ठेवा तुम्ही मनात आणि सेवा करा, हे लक्षात ठेवा. सेवा ही श्रद्धेने आणि मनोभावे करायची असते, तरच तुमचे सर्व प्रश्न सुटतात. नियम काय तर तुम्हाला परान्न हे वर्ज करायचं असतं. तुम्ही इथं नॉनव्हेज म्हणजे मांसाहार आपल्याला इथं वर्ज करायचा. हे 2 गोष्टी तुम्ही ह्या 21 दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही म्हणजे करू शकत नाहीत. म्हणजे हे वर्ज करा तुम्ही, 2 परान्न आणि मांसाहार या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात येते, त्यामुळे आपल्याला अनेक दोषाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्ही परान्न शक्यतो वर्ज करा आणि जर तुम्हाला काही घ्यायचंच असेल तर पैसे देऊन घ्या असं सुद्धा सांगितलं जातं. आपण हे आपल्या कुटुंबासाठी सेवा करतो, त्यामुळे हे 2 गोष्टी आपण 21 दिवस जर खाऊ नका बघा, तुम्हाला त्याने सुद्धा खूप नक्कीच फरक चांगला पडणार आहे. कारण परान्न वर्ज केल्यानंतर तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला त्याच्यातून चांगले हे रिझल्ट भेटतात, हे लक्षात ठेवा. ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही बघा. हे फक्त हे 2च गोष्टी करायच्या आहेत आपल्याला की परान्न वर्ज आणि नंतर म्हणजे मांसाहार करायचा नाही, हे लक्षात ठेवा. या 2च गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत.
तर या 2 गोष्टी टाळून आपण आपले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या 3 सेवा करायचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांचा भरपूर असा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 21 दिवसाची ही सेवा करा. सेवेला बंधन नाही. तुम्ही नामस्मरणसुद्धा अखंड नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. त्यामुळे तुम्ही नामस्मरणसुद्धा करू शकता. कोण एखादी स्त्री कामाला जात असेल, काही कारणामुळे तिला वाचायला शक्य नसेल, तर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरणसुद्धा या दिवसापासून चालू करू शकता. नामस्मरणातसुद्धा खूप ताकद आहे आणि शक्य असेल तर तुम्ही या ग्रंथाचं 21 दिवसाचं पारायण म्हणजे 21 दिवसाची सेवा करा. नक्कीच त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप असा अनुभव येणार आहेत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.